श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परिफळापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन. येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने चालिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा, पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोती गीता. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, चांडोनिया आशा कुरोंडी अहं भावेसी. म्हणोनी अवसरे जे जे पावे, की तेने चितो सुखावे. आपुले आणि परावे दोन्ही नाही, तो दिठी जे पाहे ते आपणपची होऊन या जाये. ऐके ते आहे तोची जाहला, चरणी हन चाले मुखे जे जे बोले. ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाही जयासी आपणे पे वाचूनी नाही. आता कवणते कर्म काही बाधी तया ते. हा मत्सर जेत उपजे ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरी. म्हणोनी सर्वापरी मुक्तू तो सकर्मूची कर्म रहितू. सगुण परी गुणातीतू येत भ्रांती नाही. तो देह संगे तरी असे परिचैतन्या सारिका दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती निश्चेके तयाच्यानी ठाई. अकाळीची अभ्रे जैशी उर्मी विन आकाशी, हरपती आपैसी उदयली साती. तैसी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची ना. हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणोनिया. जे इष्टयज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले. मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मणेसी. गुरुवाक्य हुताशनी हवन केले, तिही योगाग्नी की यजिजे. तो दैवयज्ञ म्हणिजे जेने आत्मसुख कामीजे पंडू कुमरा. दैवास्तव देहाचे पाळन ऐसा निश्चयो परिपूर्ण. जो चिंतीना देह भरण तो महायोगी जान दैवयोगे. आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक. तया ते यज्ञची यज्ञू देख उपासिजे. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले. तेथ अपावृत जाहले इंद्रिया नळ. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पलीपली. तेथ आशा धुमे सांडिली पांचही कुंडे. मग वाक्यविधीची या निर्वडी, विषय आहुती उदंडी. हवन केले कुंडी इंद्रियांग्नीच्या. एकी या परिपार्था दोषुक शाळिले सर्वता. आणि एकी हृदयारणी मंथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला. गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले, तेत झडकरी काजा आले. जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू, तो निवर्तोनी गेला धुमू. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू. तया मनाचे मोकळे
तेची पेटवण घातले, जे यमनियमी हळू वारले, आई ते होते. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराची समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची आहुती, तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. पाठी प्राणक्रियेची स्त्रुवे निशी, पूर्णाहुती पडलिया हुताशी, तेथ अवभृत समरसी सहजे जाहले. मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हुतशेष, तोची पुरोडाशु देख घेतला तिही. एक ऐशिया इहि यजनी, मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी अनानी, परिप्राप्यते एक. एक द्रव्ययज्ञू म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजविती, एक योगयागुही आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्द यजिजे, तो वाग्यज्ञू म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञानयज्ञू. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अतिसांकडे. परिचितेंद्रियांसी घडे, योग्यतावशे. ते प्रवीणतेत भले, आणि योग समृद्धी आथिले. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. मग अपानाग्नीचे निमुखे, प्राणद्रव्ये देखी, हवन केले एकी अभ्यासयोगे. एक अपानू प्राणी अर्पिती, एक दोही ते निरुंधिती. ते प्राणायामी म्हणिपती पंडू कुमरा. एक वज्रयोग क्रमे, सर्वाहार संयमे, प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशीळ. जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले. जया अविद्या जात जाळिता, जे उरले निज स्वभावता. जेथे अग्नी आणि होता उरेचिना, जेथ यज्ञियताचा काम पुरे. यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथुनी ओसरे. क्रिया जातू, विचार जेथ न रिगे, हेतु जेथ न निगे. जे द्वैत दोष संगे लिंपेचिना, ऐसे अनादि सिद्ध चोखट. जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. ऐसे शेषामृते झाले, की अमर्त्या भावा आले. म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योगयागू न करिताची, जन्मले साते. जया ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काही. म्हणून असो हे गोठी पाही पंडू कुमरा. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग. विस्तारुनी वेदे चांग, म्हणितले आहाती. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. ए तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. अर्जुना वेदू जयांचे मूळ, जे क्रिया विशेष स्थूळ. जयान व्हाळीचे फळ स्वर्ग सुख, ते द्रव्यादू यागू कीर होती. परिज्ञान यज्ञाची सरी न पवती. जैसे तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन. जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लानी, निष्कर्म बोधाची खाणी. जे भुकेलिया धनी साधनाची. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली. जेने इंद्रिये विसरली विषय संगू. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले. जया माझी सापडले ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आथी आणावे. तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे. आणि अगर्वता करावे दास्य सकळ.
मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. जयाचे वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकार जाईल, जय गुरुकृपा होईल पार्थागा. जरी कल्मषाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्योमाहाचा डोंगरू होऊनी अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाची प्रकाशा पुरेचिना. तया काय असे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. सांगे भुवनत्रयांची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहुटळी काय अभ्रपुरे. की पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पाळिपे, तो प्रलय नळू दडपे तृणे काष्टे काही. म्हणून असो हे न घडे, ते विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश हे. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृतासारखीची म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळ फेडणे, तव साचची हे पार्थू म्हणे जे बोलत असा, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी उपायो तुझ. तरी आत्मसुखाची गोडिया, विटे जो का सकळ विषया, याच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासा चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया जाहला. तया तेची गिवसित, ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा, मग जेऊती वास पाहिजे, तेऊती शांतीची देखिजे, तेथ आप परुणे निजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू, ज्ञानबीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता. एके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जे आले म्हणो काही, वरी मरण चांग. शून्य जैसे गृह, का चैतन्ये विन देह, तैसे जीवित हे संमोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान कीर आपुन हे, परी ते चाड एक जरी वाहे, तरी तेत जिव्हाळा का आहे प्राप्तीचा पै. वाचोनी ज्ञानाची गोठी कायसी, परी हे आस्थाहीन धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जान. जे अमृतही परी नावडे, ऐसे सावियाची आरोचक जे पडे, तै मरण आले असे पुढे जाणो एकी. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसी माझे, तो संशय अंगीकारी जे एथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडिला, तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळ जोरू अंगी वाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदिने सरिसेची मानी.
जैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित हा रात्री दिवसू पाही जैसा जातंद्या ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये मनोनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियासी येणे कारणे तुवा त्याजावा आधी हाची एकू जिनावा जो ज्ञानिया अभावा माझी असे जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाडे म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसूनी ठाये तेथ संशयात्मक होय लोकत्रय ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसीचा या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयासी ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दिपू तो म्हणदसे सकृपू ऐके राया तवया पूर्वापार बोलाचा विचार करुणी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी पेल पुढा जयाची या बरवेपणी की जे आठा रसाची ओवाळणी जो सज्जनांची आयनी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थभरित जैसे बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञू जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसा लावण्य गुणकुलवती आणि पतिव्रता आधीची साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मलया निलू मंद सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू तरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी तेवीची कानान करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेचे इये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दुधे साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी मनोनी आथिलिया आरानुका गीतार्थ हानिका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू हरि ओम तत्सद इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्दशाध्याया संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु।